आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या अत्याचारी शासनाला थेट जाब विचारणाऱ्या वीरांना आपली बातमीच्या माध्यमातून शतशत नमन। आजच्या या संविधान हत्या दिनी संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार करूया। माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी आपत्कालवर काय म्हणाले ते ऐकूया। पीढ़ियां बदलती है और राष्ट्र जीवन की इस प्रकार की घटनाओं की विस्मृति, विशेषकर जिन पर जिम्मेदारी है, वो किशोरों और युवाओं की स्मृति में से निकलने लगती है, तब ऐसी ही संगोष्ठियां, ऐसे ही संविधान हत्या दिन की बात ये स्मृति को पुनर्जीवित करती है। और हम सब ने ये याद रखना चाहिए, कितनी बड़ी लड़ाई उस वक्त लाखों लोग जेल में रहकर अपने परिवार का सब कुछ नष्ट कर कई लोगों के जीवन के कैरियर मोड़ एक आश्चर्यजनक मोड़ ले गए, कई कैरियर समाप्त भी हो गए। और वो लड़ाई ने भारत के अंदर लोकतंत्र को जीवित रखा और आज हम दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र बनकर आज विश्व के सामने सम्मान के साथ। माननीय केंद्रीय मंत्री तथा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी यांनी आपत्कालवर आपले काय मत मांडले ते ऐकूया। भारत विश्व का सबसे पुराना और सबसे बड़ा लोकतांत्रिक देश है। देश में कुछ ऐसी घटनाएं भी घटी हैं जहां संविधान की मूल आत्मा के साथ छेड़छाड़ करने का एक कुत्सित प्रयास किया गया है। देश उसे लोकतंत्र में एक काला अध्याय के रूप में देखता है। आज ही के दिन कांग्रेस की उस समय की प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ने आपातकाल की घोषणा 50 साल पहले की थी, जो केवल एक राजनीतिक घटना नहीं थी बल्कि लोकतंत्र पर सीधा हमला था, एक कुठाराघात था। 25 जून 1975 की आधी रात को तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने आंतरिक अशांति का बहाना बनाकर भारत पर आपातकाल थोप दिया था और देश के संविधान की हत्या कर दी थी। 50 वर्ष बाद भी कांग्रेस उसी मानसिकता के साथ जी रही है। उसकी नीयत आज भी वैसी ही तानाशाही वाली है। 400हून अधिक भाषा तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा विचार केल्यानंतर डॉक्युमेंट तयार करण्यात आलं। त्यावर 2 समिती अनेक सुधारणा केल्यानंतर हे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। माननीय सांस्कृतिक तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिषजी शेलार यांनी माध्यमांना दिली माहिती। NEP मध्ये तिसरी भाषा प्रेफरेबल लँग्वेज हे म्हटलंय, हे मी स्पष्ट केलं। तरी तिसरी भाषा त्रिभाषा सूत्री ही कधी आली ते 64च्या अहवालात काय म्हटलंय आणि 68च्या शैक्षणिक धोरणात काय म्हटलंय हे मी वाचून दाखवलं। तिसरं त्यानंतर अधिक स्पष्ट करायचं झालं तर या विषयात 1 वर्ष समितीने खल केला, 450 विविध भाषेतल्या तज्ज्ञांनी अभ्यास केला, त्यानंतर एक डॉक्युमेंट सुकाणू समितीने अप्रूव्ह केलं, ते पब्लिक सजेशन ऑब्जेक्शन मध्ये गेलं, त्यामध्ये 3800 सूचना आल्या। त्या सूचनांमधनं आल्यानंतर जे विषय वाढवले किंवा आले, जे ॲक्सेप्ट केले, त्यामध्ये त्रिभाषा सूत्राविषय मान्य केलेला आहे। आणीबाणी ही बहुपक्षीय लोकशाहीला एकपक्षीय हुकुमशाहीत रूपांतरित करण्याच्या काँग्रेसच्या कटाची सुरुवात होती। माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचे स्पष्ट मत। आपातकाल क्या था, इसकी व्याख्या कोई एक वाक्य में नहीं होती। मैंने बहुत सोच विचार कर प्रयास किया। मैं मानता हूं ये संपूर्ण नहीं है, परंतु एक मल्टी पार्टी डेमोक्रेसी मूल स्वभाव जिस देश का लोकतांत्रिक है, ये लोकतांत्रिक देश के स्वभावगत लोकतांत्रिक देश की मल्टी पार्टी डेमोक्रेसी को व्यक्ति के तानाशाही में बदलने का षड्यंत्र का नाम है आपातकाल, जिसका उस वक्त अनेक लोगों ने पुरजोर विरोध किया, व्यक्तिगत नुकसान उठाकर भी विरोध।
भारतीय जनता पक्ष आयोजित मंत्री महोदयांचा जनता दरबार या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री माननीय मंगलप्रभात लोढाजी यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ कारवाईचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आता बातमी संघटन बैठकीची. भाजपा किसान मोर्चा आणि भाजपा ओबीसी मोर्चाची संयुक्त बैठक दादर येथे वसंत स्मृतीत भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. या प्रसंगी भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भिंगडेजी, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गातेजी तसेच प्रदेश महामंत्री संघटन मंत्रीही उपस्थित होते. आता बातमी पक्षप्रवेशाची. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकसित भारत घडवण्याचे सामर्थ्य फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. आपली बातमीच्या माध्यमातून सर्वांचे पक्षात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.